नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एक्झाममध्ये खूप खूप स्वागत। आरोग्य विभाग भरती गट क आणि ड बद्दल आज अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट आणली आहेत। खूप सगळ्या विद्यार्थ्यांचे मार्क आहेत, त्या उमेदवारांना टेन्शन आलं की आमचं काम होणार का नाही, किती मार्कावर काम होणार। तर विद्यार्थी मित्राच्या संदर्भात हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कशा प्रकारे काम होणार। गट ड हे सगळ्यात खालचं आणि शेवटचं पद आहेत, त्याच्या वरचे पद जे महत्त्वाचे आहेत त्याला किती उमेदवार जाणार, इकडे किती उमेदवार उरणार, त्या संदर्भात हे अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण आहेत। शेवटपर्यंत बघा। चॅनल नवीन असेल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। तर विद्यार्थी मित्र, खूप सगळ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत की मला इतके मार्क आहेत, माझे सिलेक्शन होईल का। तर भावांनो, आज मी अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला विश्लेषण करून सांगणार आहेत। साधारणतः किती मार्क वाल्याचं सिलेक्शन 100% होणार आणि किती मार्क वाल्याचं सिलेक्शनसुद्धा होणार, परंतु थोडा वेळ लागणार। तर विद्यार्थी मित्र, प्रत्येक जणाच्या रिस्पॉन्स शीटमध्ये 1 ते 5 7 मार्क हे चुकलेले आहेत, प्रश्न चुकीचे आहेत किंवा त्यामध्ये पर्याय चुकीचे आहेत, त्यामुळे ते 5 ते 7 मार्क हे प्रत्येकाचे वाढणार आहे। तसंच विद्यार्थी मित्र, ज्या उमेदवारांना 60 ते 65च्या दरम्यान मार्क आहे त्या उमेदवारांना सगळ्यात जास्त टेन्शन आहे की आमचं काम होणार का। तर भावांना, तुमचं काम पण होणार आहे। असं होणार ते मी आधी समजून घ्या। ज्या उमेदवारांना तलाठीमध्ये चांगले मार्क आहेत, म्हणजे त्यांचं तलाठीमध्ये काम होणारे 100% आहेत, ते सुद्धा उमेदवारांची गट ड पेपर दिला आहेत। आता गट डच्या ज्या 4000 जागा आहेत त्यामध्ये जवळजवळ 500 ते 700 उमेदवारांचं सिलेक्शन होणार आणि ते उमेदवार हे तलाठीमध्ये सिलेक्ट होणारे विद्यार्थी असणार आहेत। ते 100% मी सांगतो, कारण की आज नोकरी महत्त्वाची असल्यामुळे प्रत्येकजण काही ना काही मिळावं म्हणून शिपाईसाठी सुद्धा अर्ज करतो आहे आणि तलाठीमध्ये जाऊ विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आहे, तेच उमेदवारांचे गट डमध्ये सुद्धा सिलेक्शन होणार आहेत। गट डचा रिझल्ट लागतो आहे तर ते उमेदवार गट डला जाणार नाही, कारण की गट डपेक्षा वरचे पदं खूप चांगले आहेत। गट ड हे सगळ्यात शेवटचं पद आहेत आणि ज्या उमेदवाराचं वरच्या पदावर काम होईल तो गट डला कधीच जाणार नाही, कधीच जॉईनिंग करणार नाही। गट डचे पगार चांगला आहेत, वरतून अधिक गट डपेक्षा ते पदं चांगले आहेत, वरतून अधिकारी पद असतं, त्यामुळे ते पोरं गट ड जॉईन करणार नाही। दुसरं म्हटलं तर वनरक्षक भरतीचा निकालसुद्धा खूप परिणाम करणार। ज्या उमेदवारांना वनरक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होणार त्याच उमेदवारांचं इकडंसुद्धा सिलेक्शन होणार आहेत। कमीत कमी 150 ते 200 उमेदवार असे आहेत ज्यांचं सिलेक्शन वनरक्षकमध्ये सुद्धा होणार आणि गट डमध्ये सुद्धा होणार। वनरक्षक भरतीवाल्यांना 80+ मार्क असणारे त्यातले ग्राउंड कमीत कमी 100 उमेदवार तरी सिलेक्ट होणार। म्हणजे विद्यार्थी मित्र, ज्या विद्यार्थ्यांनी गट डचा पेपर दिला आणि त्यांना 80+ मार्क आहेत तर ते विद्यार्थी इकडं वनरक्षकला सिलेक्ट होणार आणि ते वनरक्षक जॉईन करणार। वरचे पद घटकाचे, तसंच अभियांत्रिक असो किंवा तांत्रिक पद असो, म्हणजे विद्यार्थी मित्र, त्या पदाला ज्या विद्यार्थ्यांनी सिलेक्शन होणार ते सुद्धा गट डची नोकरी सोडून जाणार। जे वेटिंगवाले विद्यार्थी राहतील त्यांचं सिलेक्शन केलं जाईल। त्यामुळे 4000 जागेपैकी कमीत कमी मी म्हणतो 1000 उमेदवार हे दुसऱ्या चांगल्या पदावर नियुक्त होणार आहेत, त्यामुळे 1000 उमेदवारांचे वेटिंगवाल्यांचं काम होणार आहेत। त्यामुळे निराश होऊ नका, नाराज होऊ नका, हरवून जाऊ नका। अजून जिल्हा परिषदचे पेपर बाकी आहेत, त्याचे रिझल्टसुद्धा बाकी आहेत आणि गट डपेक्षा इतर सर्व पद चांगले आहेत। गट ड सगळ्यात शेवटचं पद आहे। तर सांगायचा मुद्दा हाच आहे की गट ड जॉईन करण्यापेक्षा ज्या उमेदवाराचं गट क ला सिलेक्शन होणार त्याच्या वरच्या पदाला सिलेक्शन होणार तो 100% तिथं जाणार, तिथं जॉईन होणार आणि गट डला जाणार नाही, कारण की सगळ्यात शेवटचं शिपाईचं पद आहेत, हे कोणी जॉईन करणार नाही। एखादा अधिकारी झाला तर गट ड कशाला जॉईन करील। त्यामुळे विद्यार्थी मित्र, खूप सगळ्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगणं आहे, भावांनो, निराश होऊ नका, काही पण होणार आहेत, तुमचं भविष्य बदलणार आहेत। अशाच माहितीसाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। काही अडचण असल्यास कमेंटमध्ये कळवा।